Hello students, how are you all? Let's continue our fifth chapter inside the atom. ह्यात आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं मित्रांनो, मॅटर म्हणजे काय, ॲटम म्हणजे काय, ॲटमशी रिलेटेड बऱ्याच कन्सेप्ट आपण पाहिल्या. मॉलिक्यूल म्हणजे काय ते बरंच काय मी तुम्हाला समजावून सांगितलं पहिल्या व्हिडिओमध्ये. आता आपण ॲटमशी रिलेटेड काही थिअरी बघणार आहोत. आता डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी आपल्याला बघायची आहे. ओके, Dalton atomic theory. British scientist John Dalton put forth in 1803 AD is celebrated atomic theory. जॉन डाल्टन यांनी ॲटॉमिक थिअरी मांडली 1803 मध्ये. हा अणुसिद्धांत मांडला. आता त्यांच्या ह्या अणुसिद्धांतामध्ये त्यांनी काय प्रपोज केलं, काय सांगितलं बघा. अकॉर्डिंग टू धिस थिअरी मॅटर इज मेड ऑफ ॲटम्स. मॅटर हा ॲटमने बनलेला आहे हे त्यांनी सांगितलं. अँड ॲटम्स आर इंडिव्हिजिबल अँड इंडिस्ट्रक्टिबल. आणि त्यांचं म्हणणं आहे की हे जे ॲटम्स आहेत बघा, डाल्टन यांनी सांगितलं की कोणताही मॅटर किंवा वस्तू ही ॲटमने बनलेली आहे आणि हा ॲटम अनडिव्हिजिबल असतो. सुरुवातीला पहिल्या लेक्चरमध्ये देखील मी तुम्हाला सांगितलं की ॲटम आहे त्यापेक्षा अजून तो आपण लहान करू शकत नाही, छोटा करू शकत नाही, त्याला डिवायडेशन करू शकत नाही. छोटा डॉट जो आहे त्याला आपण डिवाइड करू शकत नाही, हे तुम्हाला सांगितलंच आहे. आणि हा ॲटम इंडिस्ट्रक्टिबल असतो. म्हणजे काय, त्याला आपण कापू शकत नाही, त्याला तोडू शकत नाही किंवा कापू शकत नाही, असा हा ॲटम असतो. हे डाल्टन यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये सांगितलं. नंतर ऑल ॲटम of an element are alike while different element have different atom with different mass. आता हा कन्सेप्ट काय आहे मित्रांनो, की समजा मी हा हायड्रोजन एलिमेंट घेतला, याचे हे ॲटम्स आहेत हायड्रोजनचे. ओके, हा हायड्रोजन एलिमेंट घेतला, हे ॲटम्स आहेत. आणि नंतर मी हा नायट्रोजन घेतला, ह्याचे पण हे ॲटम्स आहेत. मग ह्या नायट्रोजनचे ॲटम्स हे पूर्ण सगळे नायट्रोजनच आहेत. हे ॲटम नायट्रोजन आहेत आणि हे हायड्रोजन आहेत. पण ह्यातले ॲटम आणि ह्या नायट्रोजनचे ॲटम हे सेम आहेत का, हे एकमेकाशी रिलेटेड आहेत का, तर नाही, हे सेम नाही. म्हणजे वेगवेगळ्या एलिमेंटचे ॲटम्स हे वेगवेगळे असतात, डिफरंट असतात. हेच त्यांनी त्यांच्या थिअरीमध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो. मग त्यांनी ॲटमचे स्ट्रक्चर कसे प्रपोज केले, तर त्यांनी सांगितलेलं आहे की हा जो ॲटम आहे बघा, इथे दिलेला आहे की हा हार्ड आहे. ओके, हार्ड आणि सॉलिड स्फिअर आहे तो, ज्यात आतमध्ये काहीच नाही, त्याच्यामध्ये आतमध्ये काहीच नाही, तो पोकळ असा हा स्ट्रक्चर आहे. पण त्याचं मास हे युनिफॉर्मली आहे, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे, पसरलेलं आहे. त्याचं मास सगळीकडे सारखंच आहे बघा, इथे दिलेलं आहे, पूर्ण असं पसरलेल्यासारखं आहे ओव्हरऑल. आणि तो कसा आहे, इंडिव्हिजिबल अँड इंडिस्ट्रक्टिबल. हे मी सांगितलंच तुम्हाला की हा ओव्हरऑल असा पसरलेला आहे, मास सगळीकडे सारखा आहे युनिफॉर्मली. आणि हा इंडिव्हिजिबल आहे आणि इंडिस्ट्रक्टिबल आहे, म्हणजे तो विभागू शकत नाही आणि त्याला तोडू शकत नाही, असा ॲटम असतो. आता ही डाल्टन्स थिअरी परीक्षेत विचारली जाते मित्रांनो, म्हणून तुम्ही एवढं लक्षात ठेवायचं आहे. पुढे अजून माहिती आहे बघा, ते सांगते. मग ही थिअरी मांडण्यासाठी त्यांनी अजून एक उदाहरण दिलं मित्रांनो, बुंदीच्या लाडूचं. बुंदीचा लाडू आपण सर्वांनी पाहिलेलाच आहे. बुंदीचे दाणे असतात ते सगळे एकत्र करून तो लाडू बनलेला असतो. ओके, मग बुंदीपासून तो लाडू बनतो. समजा बुंदीचा एक दाणा म्हणजे काय, ॲटम. आपण काय समजा की बुंदीचा एक दाणा म्हणजे एक ॲटम आहे. आणि हे सगळे दाणे किंवा हे सगळे ॲटम मिळून तो एक एलिमेंट तयार होतो. ओके, हा एक एलिमेंट तयार होतो. आणि मग ह्याच्यावर त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, इथे दिलेलं आहे. डाल्टन यांनी काय म्हटलेलं आहे की जो हा एलिमेंट आहे बुंदीच्या लाडूसारखा पूर्ण असा भरीव
युनिफॉर्मली, याचं मास अगदी सगळीकडे सारखं आहे. पण त्यांनी काय सांगितले की डज नॉट हॅव एनी इंटरनल स्ट्रक्चर, इथे मध्ये काहीही स्ट्रक्चर नाही मित्रांनो. हा पूर्ण युनिफॉर्मली असा पसरलेला आहे. इथे ह्या फिगरमध्ये पण दिलेलंच होतं, तो असा आहे ॲटम. तिथे मध्ये त्यांना स्ट्रक्चर सांगता आलं नाही. आता ह्याचा ड्रॉबॅक काय आहे, तर डाल्टन यांनी सांगितले की ॲटम हा इंडिव्हिज्युअल आहे, इंडिस्ट्रक्टिबल आहे. ओके, आणि मास देखील युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे, म्हणजे सगळीकडे तो सारखा पसरलेला आहे ॲटम. पण इंटरनल स्ट्रक्चर कसं आहे ह्या ॲटमचं हे मात्र त्यांना सांगता आलेलं नाही. आणि सो धिस इज कन्सिडर्ड ॲज ड्रॉबॅक ऑफ डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी. त्यांना हे एक्सप्लेन करताना आलं मित्रांनो की हे स्ट्रक्चर कसं आहे, इंटरनल स्ट्रक्चर कसं आहे ॲटमचं, हे मात्र त्यांना ह्या थिअरीमध्ये मांडता आलेलं नाही आहे. ओके, आता डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी हा प्रश्न विचारला जातो की एक्सप्लेन डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी. त्यामध्ये तुम्हाला हे 4-5 पॉईंट लक्षात ठेवायचे की जॉन डाल्टन हे ब्रिटिश सायंटिस्ट होते. त्यांनी शोध कधी लावला, 1803 ही थिअरी मांडली. शोध नाही लावला तर ही मांडली. नंतर मग त्यांच्या थिअरीमध्ये त्यांनी काय मांडलं होतं की मॅटर इज मेड ऑफ ॲटम्स. हा जो ॲटम आहे म्हणजे मॅटर जो आहे तो ॲटम्सने बनलेला आहे. आणि हे ॲटम्स कसे आहेत तर इंडिव्हिज्युअल अँड इंडिस्ट्रक्टिबल, त्यांना डिवाईड करू शकत नाही किंवा तोडू शकत नाही. ओके, आणि नंतर दुसरा पॉईंट, पुढचा पॉईंट काय होता, ऑल ॲटम ऑफ अँड एलिमेंट आर अलाइक व्हाईल डिफरंट एलिमेंट हॅव डिफरंट ॲटम विथ डिफरंट मास. म्हणजे प्रत्येक एलिमेंटचे जे ॲटम्स आहेत हे दुसऱ्या एलिमेंटशी डिफरंट असतील, हे सुद्धा त्यांनी मांडलेलं होतं. आणि ही फिगर आहे मित्रांनो डाल्टन्स ॲटॉमिक मॉडेल, याला मॉडेल म्हणणार. आणि फिगर फार सोपी आहे, एवढं लक्षात ठेवायचे, एवढे 3-4 पॉईंट. आणि ही फिगर जर लक्षात ठेवली तर हा 3 मार्काचा प्रश्न तुम्हाला छान लिहिता येणार आहे. आता आपण थॉम्सन्स प्लम पुडिंग मॉडेल ऑफ ॲटम हे बघणार आहोत. थॉम्सन यांनी ॲटॉमिक मॉडेल कसं तयार केले, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे ते बघायचं आहे आपल्याला. द प्लम पुडिंग मॉडेल ऑफ ॲटम पुट फोर्थ बाय थॉम्सन इन द इयर 1904 इज द फर्स्ट मॉडेल ऑफ ॲटॉमिक स्ट्रक्चर. 1904 त्यांनी ॲटॉमिक स्ट्रक्चर हे तयार केलं किंवा हे मॉडेल पहिल्यांदा मांडलं, दाखवलं जगाला की हे ॲटॉमिक मॉडेल आहे. बरोबर 100 वर्षापूर्वी, बघा बरोबर 100 वर्षापूर्वी 1803 डाल्टन यांनी ही ॲटॉमिक थिअरी मांडली होती. आणि बरोबर 1904 थॉम्सन यांनी देखील ॲटॉमिक थिअरी मांडलेली आहे. आता त्याबद्दल आपण बघायचं आहे. अकॉर्डिंग टू धिस मॉडेल द पॉझिटिव्ह चार्ज इज डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द ॲटम अँड द निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन आर एम्बेडेड इन इट. त्यांच्या मतानुसार, ह्या थॉम्सन यांच्या मतानुसार, ही सेड दॅट ॲटम हॅज होल, हा ॲटम आहे आणि त्यांनी म्हटलेलं की ॲटम हॅज होल पॉझिटिव्हली चार्ज स्ट्रक्चर. पूर्ण ॲटम पॉझिटिव्हली चार्ज स्ट्रक्चर आहे. ह्या पॉझिटिव्ह चार्जमध्ये निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स देखील इम्बेडेड आहेत असं त्यांचं म्हणणं होतं, प्रेझेंट असतात. अशा पद्धतीचं थॉम्सन्स यांचं ॲटॉमिक मॉडेल आहे. बघा त्यांच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये काय सांगितलं आहे त्यांनी की पूर्ण ॲटममध्ये पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स असतात आणि त्याबरोबरच निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स देखील प्रेझेंट असतात. थॉम्सन यांनी ह्या मॉडेलचे कंपॅरिझन ख्रिसमसमध्ये बनवला जाणारा जो गोड पदार्थ असतो त्याची प्लम पुडिंग नावाचा जो पदार्थ आहे त्याच्याशी केलेले आहे. कारण त्याचं स्ट्रक्चर हे सेमी सॉलिडसारखं असतं त्या गोड पदार्थाचं आणि ते कस्टर्डसारखं दिसतं. त्यात ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर जसं त्याचं स्ट्रक्चर दिसतं त्या गोड पदार्थाचं त्याप्रमाणेच हे ॲटॉमिक मॉडेल दिसतं आहे. म्हणून त्यांनी त्या पद्धतीचं हे ॲटॉमिक स्ट्रक्चर असतं ज्याच्यामध्ये हा पॉझिटिव्हली चार्ज पार्ट आहे. म्हणजे काय, हे त्याच्यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट्स टाकणार ते असं दिसत असणार मित्रांनो. आपण बहुतेक जणांनी पाहिलेलं नसेल ते,
तुम्ही गुगलवर सर्च करून बघू शकतात प्लम पुडिंग हा पदार्थ कसा असतो ते. ओके, तर त्यानुसार हे स्ट्रक्चर असतं आणि म्हणून त्यांनी ह्या ॲटॉमिक मॉडेलला प्लम पुडिंग मॉडेल असं नाव दिलेलं आहे. द ॲटॉमिक मॉडेल विच वॉज स्टेटेड बाय थॉम्सन इज कॉल्ड ॲज प्लम पुडिंग ॲटॉमिक मॉडेल असं म्हटलं गेलं आहे. आता ह्या ॲटॉमिक मॉडेलचं स्ट्रक्चर कसं सांगणार, परीक्षेमध्ये जर विचारलं की एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ प्लम पुडिंग मॉडेल ऑफ ॲटम असं जर म्हटलं तर मग तुम्ही स्ट्रक्चर कसं सांगणार मित्रांनो. तर बघा, पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स आर प्रेझेंट इन ॲटम. हे जे पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत ते ॲटममध्ये प्रेझेंट असतात. विदिन विच निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स आर ऑल्सो प्रेझेंट. आणि ह्याच्याबरोबरच निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स देखील प्रेझेंट असतात. खूप सोपं आहे. ह्या ॲटॉमिक मॉडेलला प्लम पुडिंग मॉडेल म्हणतात असेही सांगायचे. आणि स्ट्रक्चरमध्ये काय सांगितले की पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स प्रेझेंट असतात, त्या ज्याच्यामध्ये निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन देखील असतात हे सांगितलंच. मग आता समजा तुम्हाला परीक्षेमध्ये असाही प्रश्न विचारला गेला की अकॉर्डिंग टू थॉम्सन्स मॉडेल व्हाय अँड ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल, गिव्ह रिझन. तुम्हाला गिव्ह रिझनमध्ये हा प्रश्न विचारला गेला तर बघा, तुम्हाला प्रश्नांसहित मी एक्सप्लेनेशन देत आहे ह्या टॉपिकचं, म्हणजे तुम्ही उत्तर कसं लिहू शकतात ही पण तुम्हाला आयडिया येऊ शकते. तर समजा गिव्ह रिझनमध्ये तुम्हाला विचारलं की ह्या ॲटॉमिक मॉडेलला हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल का म्हटलेला आहे त्यांनी. बघा इथे म्हटलेले आहे, थॉम्सन यांनी म्हटलेलं आहे की the molecules of substances and the atom which combine chemically to form molecules are electrically neutral. बघा, न्यूट्रल म्हणजे काय आपल्याला माहिती, ते पॉझिटिव्ह पण नसतं आणि निगेटिव्ह पण नसतं, त्याला न्यूट्रल म्हणत असतो आपण. आणि समजा हे बघा, हे 3 पॉझिटिव्ह पार्टिकल्स आहेत आणि त्यासोबत 3 निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स आहेत. तर हे यांना बॅलन्स करतील, हे यांना आणि हा याला. तर पूर्ण बॅलन्स झाल्यानंतर इथे आहे का काही उरते का, म्हणजे काय न्यूट्रल आहे. आणि हाच सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे थॉम्सन यांनी त्यांच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये. ओके, लक्षात येते. ॲज फॉर धिस थॉम्सन्स मॉडेल पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स अँड निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स आर इक्वली डिस्ट्रीब्युटेड. हे जे आहेत ते इक्वली डिस्ट्रीब्युटेड आहेत, म्हणजे जेवढे पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत तेवढेच निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स देखील असतात आणि म्हणून ते एकमेकाला न्यूट्रल करतात. म्हणजे एकमेकाला बॅलन्स केल्यानंतर तो ॲटम आहे तो न्यूट्रल होतो मित्रांनो. द मास ऑफ ॲटम इज ऑल्सो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. आणि ह्या ॲटमचे जे मास आहे ते युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे, म्हणजे सगळीकडे ते सारखं आहे. बिकॉज ऑफ दीज 2 रिझन्स, हे 2 रिझन्स. पहिलं रिझन काय आहे की जेवढे पॉझिटिव्ह पार्टिकल्स आहेत तेवढे निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स आहेत, हे पहिलं रिझन आहे. आणि दुसरं काय आहे, द मास ऑफ ॲटम इज ऑल्सो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड, हे दुसरं रिझन. आणि ह्या 2 कारणांमुळे बिकॉज ऑफ दीज 2 रिझन्स ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. हा ॲटम इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. जरी ॲटममध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज पार्टिकल असले तरी ते दोन्ही चार्जेस इक्वली डिस्ट्रीब्युटेड आहेत, म्हणून ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. मला वाटते तुमचं एवढं नक्कीच लक्षात आलं असेल. ओके, पण ह्या मॉडेलचे देखील काही ड्रॉबॅक्स होते मित्रांनो. ॲक्च्युली ॲटम्समध्ये हे पार्टिकल्स ह्या पद्धतीने प्रेझेंट असतात असं त्यांनी सांगितलं, थॉम्सन यांनी सांगितलं. बट ही कुडंट गिव्ह एनी प्रूफ फॉर सच स्ट्रक्चर. आणि ह्या स्ट्रक्चरसाठी त्यांना मात्र काही प्रूफ देता आला नाही. जसं डाल्टन यांना स्ट्रक्चर एक्सप्लेन करता आलं नव्हतं डाल्टन ॲटॉमिक थेअरीमध्ये, तसं थॉम्सन यांना हे जे त्यांचं स्ट्रक्चर आहे हे त्यांना एक्सप्लेन करता आलं आणि त्यासाठी काही प्रूफ देता आला नाही त्यांना, ह्याचा काही पुरावा त्यांना देता आला नाही. मग हे देखील मॉडेल सर्व सायंटिस्टने ॲक्सेप्ट केलं नाही मित्रांनो, त्यांचं हे मॉडेल ॲक्सेप्ट झालं नाही. मग ह्या मॉडेलचे काही जे ड्रॉबॅक्स होते ते रिमूव्ह करणारं मग मॉडेल तयार करण्यात आलं आणि ते कोणी केलं, रुदरफोर्ड यांनी
तयार केलेलं होतं. जे थॉम्सन यांच्यानंतर रुदरफोर्ड यांनी ॲटॉमिक थेअरी मांडली. ती आपण पुढच्या टॉपिकमध्ये बघणारच आहोत. ओके.